स्वातंत्र्यानंतरचा महाराष्ट्र याला आपण दोन भागांमध्ये आपण विभागून आपण त्या बाबतीमधलं विश्लेषण आपल्याला करता येईल. एक संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वीचा महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरचा महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र झाल्याच्या नंतर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. पूर्वी तो प्रदेश आंध्र प्रदेश आजचा तेलंगणा भागामध्ये होता. विदर्भाचा भाग हा सेंट्रल प्रोव्हिन्सचा भाग होता आणि नागपूर त्याची राजधानी होती. परंतु विदर्भही नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिल्याच्या नंतर काही अटींवर आणि काही शर्तींवर महाराष्ट्रामध्ये सामील झाला. परंतु मराठवाडा हा विनाअट महाराष्ट्रामध्ये सामील झाला. याच्यातच मराठवाड्याचं मोठेपण आहे असं मला स्वतःला वाटतं. सुरुवातीचा जो संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरचा जो काळ होता, पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राला अत्यंत द्रष्टे मुख्यमंत्री भेटले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या रूपानं. यशवंतरावजींच्या सामाजिक दृष्टी, यशवंतरावजींचं ॲडमिनिस्ट्रेशनवर असलेली पकड आणि सर्वसामान्यातून उभं झालेलं त्यांचं नेतृत्व, यामुळे महाराष्ट्र वॉज वन ऑफ द गुड गव्हर्न स्टेट्स इन द कंट्री. आणि तीच परंपरा यशवंतरावजी ज्यावेळेस दिल्लीत गेले, ज्याला हिमालयाच्या मदतीला ज्यावेळेस सह्याद्री धावून गेला, त्यांनी ती धुरा त्यांच्यानंतर सुरुवातीच्या अत्यंत अल्प काळामध्ये स्वर्गीय श्री कन्नमवारजी, ते विदर्भातीलच नेते होते, आणि त्यानंतरचा एक मोठा काळ 10 ते 11 वर्षाचा काळ वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचाही काळ एका अर्थानं महाराष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जाणारा होता. विदर्भ आणि मराठवाड्याला प्रगतीकडे घेऊन जाणारा होता. थोडं झुकतं माप पश्चिम महाराष्ट्राकडे निश्चित होतं, परंतु बऱ्यापैकी प्रगती महाराष्ट्राची त्या काळामध्ये झाली. आणि सर्वात महत्त्वाची आपल्या देशाला देण देणारी रोजगार हमी योजना ही वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथमतः सुरू केली आणि नंतर ती राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली. किंबहुना तो काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही योजना राज्य सरकार सुरू करत होतं, त्यातल्या बहुतेक योजना ह्या राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकार त्याला घेत होतं आणि राष्ट्रीय पातळीवर त्या योजना राबवण्यात येत होत्या. म्हणजे महाराष्ट्र हे एक इतर राज्यांसाठी किंबहुना संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य महाराष्ट्र त्या काळामध्ये एक दिशादर्शक राज्य असं निर्माण झालेलं होतं. त्या काळामध्ये महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रगती झाली. मराठवाड्यामध्ये चिखलठाणा औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून राज्य सरकारने जे नवीन औद्योगिक धोरण अवलंबलं, अनेक मोठमोठे उद्योग मराठवाड्यामध्ये त्या काळामध्ये सुरू करण्यामध्ये मोठी मदत झाली. आणि औरंगाबाद हे औद्योगिकरणाचं केंद्र बनायला त्या काळामध्ये सुरुवात झाली. थोडेफार उद्योग नंतर त्याच काळामध्ये नांदेडच्या परिसरामध्ये सुद्धा सुरू करण्याचा प्रयत्न त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झाला. त्यावेळेसची लीडरशिप आणि आजची लीडरशिप असा ज्यावेळेस आपण तुलनात्मक अभ्यास करतो, तर मला असं वाटतं की त्याची तुलना होऊच शकत नाही.
स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अब्दुल कलाम आझाद यांच्या संस्कारातून तयार झालेली ती पिढी होती, यांच्या संस्कारातून तयार झाली ती लीडरशिप होती. आणि ह्या लीडरशिपमध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती त्यांना मिळालेली होती. आणि स्वातंत्र्य काळाची सर्व पार्श्वभूमी ह्या सगळ्या लीडरशिपवर होती. त्याच्यामुळे एक कमिटेड अशा प्रकारची ही लीडरशिप त्या काळामध्ये होती. आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देणारी ती लीडरशिप होती. आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच काळामध्ये औद्योगिक प्रगतीला जरी सुरुवात झालेली असली तरी औद्योगिक प्रगतीला पूरक असाल अशा प्रकारे एज्युकेशनमध्ये सुद्धा त्या काळामध्ये हळूहळू आपण प्रगतीला सुरुवात केली. आणि महाराष्ट्रामध्ये शाळा असतील, महाविद्यालय असतील, विद्यापीठं असतील, मोठ्या प्रमाणावर त्याच काळामध्ये सुरुवात झाली. याला दृष्टिकोन हा त्या काळातल्या प्रगल्भ नेतृत्वाचा होता. आणि त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक प्रगती झाली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था असेल, विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्था, शिवाजी एज्युकेशन सोसायटी असेल, ज्याला पंजाबराव देशमुखांनी सुरू केली. मराठवाड्यामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठा एज्युकेशन सोसायटी असेल, ह्या सगळ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सरकारी जी यंत्रणा होती, महापालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, त्यांच्या माध्यमातून एक चांगलं शिक्षणाचं जाळं त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विणलं गेलं. आणि महाराष्ट्रामधले शैक्षणिक स्तर त्यामध्ये उंचावला गेला. मला चांगलं आठवतं त्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापनासुद्धा त्याच काळामध्ये करण्यात आली. आणि स्वतः पंडित जवाहरलालजी नेहरू त्या विद्यापीठाचा पायाभरणी समारंभाला औरंगाबादमध्ये उपस्थित होते. म्हणजे एकीकडे औद्योगिक प्रगती होत होती, दुसरीकडे शैक्षणिक प्रगतीसुद्धा व्हायला सुरुवात झालेली होती. अनेक सामाजिक चळवळीसुद्धा त्या काळामध्ये झाल्या. काही बोटावर मोजण्या इतपत नावं घ्यायची म्हटली म्हणजे बाबा आमटेंचं विदर्भामध्ये त्यांनी लेप्रसीच्या पेशंटसाठी सुरू केलेली चळवळ एक मोठी सामाजिक चळवळ होती. त्या पेशंट्सला कोणी जवळ घेत नव्हतं. अशा अर्थाने अनेक सामाजिक चळवळ, मराठवाडा विकास आंदोलन, ज्यावेळेस मराठवाड्याला सापत्न पद्माची वागणूक मिळते असं लक्षात आलं, त्यावेळेस मराठवाड्यातील विद्यार्थी रस्त्यावर आले आणि त्यांनी मराठवाडा विकास आंदोलनाची मोठी चळवळ त्या काळामध्ये त्यांनी सुरू घेतली. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असे की सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र हे प्रगतीपथावर असलेलं राज्य होतं. राजकीयदृष्ट्या बोलायचं राहिलं तर यशवंतराव चव्हाणांसारखं खंबीर नेतृत्व महाराष्ट्राचं दिल्लीमध्ये नंबर 2, नंबर 3च्या पदावर होतं. त्यांना साथ द्यायला त्या काळामध्ये अण्णासाहेब शिंदेंसारखे ॲग्रिकल्चर मिनिस्टर, भारतामधलं जी काही ग्रीन रेव्होल्यूशन झालं त्या ग्रीन रेव्होल्यूशनची मूळ संकल्पना मांडणारे अण्णासाहेब शिंदे त्यावेळेस केंद्रामध्ये मंत्री होते. म्हणजे महाराष्ट्राची ताकद ही दिल्लीमध्ये सुद्धा होती. महाराष्ट्राचा दबदबा हा दिल्लीमध्ये होता. किंबहुना
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर आणि लाल बहादूर शास्त्रींच्या नंतर यशवंतरावजी चव्हाणांचं नाव सगळ्यात पुढे होतं पंतप्रधान पदासाठी. ते नंतर झाले नाही पंतप्रधान, त्याला अनेक राजकीय कारणं आहेत, तो विषय वेगळा आहे. परंतु एक महाराष्ट्र एक प्रगतिशील असं राज्य होतं. सर्वात प्रथम भारतामध्ये जिल्हा परिषदेची संकल्पना ही महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आली. म्हणजे राजकीय अधिकार हा सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचविण्याची मूळ संकल्पना ही जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या माध्यमातून यशवंतरावजी चव्हाण, वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथमतः राबविण्यात आली आणि त्याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. म्हणजे राजकीय नेतृत्व हे ग्रामीण भागातून सुद्धा वाढलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला हवं ही त्याच्या पाठीमागची मूळ कल्पना होती आणि ती कल्पना नंतर देशाने उचलून धरली. म्हणजे प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपण फार पुढे चाललो होतो. दुर्दैवानं माझं मत असं आहे की महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली. त्या काळातला महाराष्ट्र याची ज्यावेळेस तुलना आपण उत्तरेतील इतर राज्यांच्या बरोबर करतो तर महाराष्ट्र त्यांच्यापेक्षा 100 वर्ष पुढे होता. लॉ अँड ऑर्डर तो काळ असा होता की स्कॉटलँड यार्डच्या नंतर सगळ्यात चांगला पोलीस जगामध्ये कुठला असेल तर तो मुंबईचे पोलीसला त्याची मान्यता होती. म्हणजे एक प्रगतीकडे महाराष्ट्राचं मार्गक्रमण चांगल्या पद्धतीनं चालू होतं आणि तशी सक्षम लीडरशिप यशवंतरावांच्या नंतर वसंतराव नाईकांच्या नंतर वसंतदादा पाटील अशासारखी मंडळी ज्यांना सामाजिकदृष्ट्या सगळ्या गोष्टींची जाणीव होती अशी मंडळी ही राज्यकर्ते होती. ज्यावेळेस हायर एज्युकेशनचा प्रश्न आला, 4थी पास असलेले वसंतदादा पाटील यांनी अत्यंत महाराष्ट्राला शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीकडे घेऊन जाणारा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षणाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुली केले. मग ते इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या माध्यमातून असेल, मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून असेल, औरंगाबादसारख्या ठिकाणी आपले इथले विद्यार्थी NDAमध्ये जावेत म्हणून औरंगाबादला वसंतदादा पाटलांनी सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्थापन केली, ज्याच्या माध्यमातून इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी NDAला जावं, त्यांनीसुद्धा मोठमोठ्या मिलिटरीमधल्या अधिकार पदावर त्यांनी जावं ही संकल्पना त्यांनी मांडली आणि साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा सुरू केली. म्हणजे हे सगळे एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या राज्याची प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून ही सगळी पावलं उचललेली होती. आणि मी तसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली. त्यानंतरची महाराष्ट्राची लीडरशिप, आजची महाराष्ट्राची लीडरशिप, मला असं वाटतं 85-90 नंतरचा काळ हा महाराष्ट्राच्या अधोगतीचा काळ सुरू झालेला आहे असं मला वाटतं. कुठेही सामाजिक आंदोलनं होताना दिसत नाही आहेत. व्यक्तिगत पातळीवर काही मंडळी आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत काही सामाजिक काम करण्याचे, परंतु एक ज्याला आपण एक सामाजिक चळवळ म्हणू अशी सामाजिक चळवळ दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये लोप पावलेले आहेत. याची कारणमीमांसा करण्याची आवश्यकता आहे. आज शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्र कुठे आहे? विद्यापीठं वाढलीत, कॉलेजेस वाढलेत, खाजगी विद्यापीठं आलीत महाराष्ट्रात, शाळा वाढल्या, परंतु दुर्दैवानं मला अत्यंत खेदानं सांगा असं वाटतं की शिक्षणाचा दर्जा
घसरलेला आहे. आपण 35% आणि 40%वर इंजिनिअरिंग कॉलेज जास्त झाली म्हणून आपण 35% 40% मार्क देणाऱ्यांना इंजिनिअरिंगसाठी आपण दरवाजे खुले करून ठेवलेले आहेत. आज जिल्हा परिषदांच्या शाळा ज्याच्या माध्यमातून अनेक IAS अधिकारी, अनेक IPS अधिकारी एकेकाळी निर्माण होत होते, त्या जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झालेली आहे. ग्रामीण भागातील खाजगी शाळा घ्या. आज विशेषतः मराठवाड्याच्या काही भागामध्ये, विदर्भाच्या काही भागामध्ये आणि इव्हन पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपींचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि ज्यामुळे शिक्षणाची फार मोठ्या प्रमाणावर अधोगती निर्माण झाली. स्किल बेस्ड कोर्सेस सुरू करण्यासाठी जी आजची गरज आहे, जी काळाची गरज आहे, असे स्किल बेस्ड कोर्सेस सुरू करण्यासाठी आपण कमी पडलेलो आहोत. बेरोजगारी वाढायचं सगळ्यात मोठं कारण जर आज कुठलं असेल तर आज आपण आपल्या तरुणांना स्किल बेस्ड कोर्सेस दुर्दैवानं आपण देऊ शकलेलो नाही. ही महाराष्ट्राची अधोगती आहे. एकीकडे उद्योजकांना त्यांच्या कारखान्यांमध्ये, त्यांच्या एस्टॅब्लिशमध्ये काम करण्यासाठी माणसं मिळत नाहीत आणि दुसरीकडे आपला बेरोजगारीचा दर वाढतो आहे. हा जो गॅप आहे, हा गॅप भरून येण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे, दुर्दैवानं ते प्रयत्न दिसत नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे बेरोजगारी वाढते. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन झाल्याच्या नंतर औद्योगिकरण वाढलं, परंतु ते औद्योगिकरण काही ठिकाणीच सीमित राहिलं. त्याचे बेनिफिट्स महाराष्ट्रातल्या 4 किंवा 5 मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित झाले. ते जे खाली ग्रामीण भागापर्यंत पोचायला पाहिजे होतं, दुर्दैवानं ते प्रकार झाले नाहीत. संपूर्ण भारताला महाराष्ट्राची सगळ्यात मोठी देण होती ती म्हणजे इथली सहकार चळवळ. 1960 पासून तर 1980-85 पर्यंत ही सहकार चळवळ सगळीकडे वाढत होती, फोफावत होती, त्याला राजाश्रय होता. दुर्दैवानं आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. आज महाराष्ट्रातली सहकार चळवळ संपुष्टात आलेली आहे, किंबहुना प्रयत्नपूर्वक संपुष्टात आणण्यात आलेली आहे. एकेकाळी जी नेते मंडळी सहकारी साखर कारखाने चालवत होती, त्या नेते मंडळींनी त्यांची सहकार चळवळ संपवून ते कारखाने स्वतःच विकत घेतले. हे माझ्या दृष्टिकोनातून प्रगतीचं पाऊल नाही आहे, हे अधोगतीचं पाऊल आहे. ज्या सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळत होता, तिथे आता भांडवलशाही येऊ घातलेली आहे. त्याच्यामुळे सहकार चळवळ जी एकेकाळी महाराष्ट्राची भारताला देण होती, ती सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने संपुष्टात आलेली आहे आणि याचं कोणालाही वाईट वाटत नाही आहे. कोणी साधे अश्रू ढाळायला तयार नाही याच्यासाठी, किंवा हे जे काही चालू आहे हे वाचविण्यासाठी सुद्धा आज दुर्दैवानं कोणीही प्रयत्न करायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे ही जी काही पावलं महाराष्ट्राची जी चाललेली आहे, ती माझ्या दृष्टिकोनातून ही सकारात्मक पावलं नसून, मी जसं पूर्वी म्हटलं की महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेत 100 वर्ष पुढे होतं. तो गॅप आता कमी झालेला आहे. थोडीफार प्रगती त्या राज्यांनी केली आणि मोठ्या प्रमाणावर अधोगती आपल्या राज्याने केली आणि त्याच्यामुळे तो गॅप आता कमी होत चाललेला आहे. हे आश्चर्य वाटायला नको की येणाऱ्या काही वर्षांमध्ये
महाराष्ट्र हे एक बिमारू राज्य म्हणून जर पुढे आलं तर त्याचं काही पुढे चालून काही आश्चर्य वाटायला नको. मला असं वाटतं वेळ अजूनही गेलेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही चांगले नेते मंडळी आहेत. ब्युरोक्रेसी सुद्धा चांगली आहे. तर याला वेळीच कुठे ना कुठेतरी आज जर रोख द्यायचा प्रयत्न केला आजच्या लिडरशिपने तर ते महाराष्ट्रावर फार मोठे उपकार होतील असं मला स्वतःला वाटतं. पूर्वीच्या लिडरशिपमध्ये आणि आजच्या लिडरशिपमधला फरक असा आहे की पूर्वीच्या काळात लीडरशिप ब्युरोक्रेसीवर डिक्टेशन करत असत. आता लीडरशिप ब्युरोक्रेसी सांगते त्याप्रमाणे वागते. म्हणजे निवडणुका जरी होत असल्या, कुठलाही पक्ष जरी सत्तेवर आला तरी खरे सत्ताधारी हे इथले IAS आणि IPS अधिकारीच आहेत. तेच आज आपलं राज्य हाकतायत. आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, ह्या देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून ही बाब दुर्दैवी गोष्ट आहे. कारण जोपर्यंत पॉलिटिकल लिडरशिपचं प्रभुत्व राहत नाही तोपर्यंत सामाजिकदृष्ट्या सर्वसाधारण गोरगरिबांच्या दृष्टिकोनातून ह्या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतले जाऊ शकणार नाही. आणि हे द्योतक आहे की क्वालिटी ऑफ लीडरशिप हॅज डेटोरिएटेड. लीडरशिपची गुणवत्ता ही खालावलेली आहे. हे अत्यंत दुर्दैवानं सांगावं लागतं आहे. आज आपल्याकडे यशवंतराव चव्हाणांचे उंचीचे नेते नाही आहेत. आज आपल्याकडे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांची सामाजिक दृष्टी असलेलं नेतृत्व नाही आहे. पूर्वी ह्याच त्यांच्याच तोडीचे नेते अगदी तालुका पातळीवर सुद्धा महाराष्ट्रामध्ये होते. आजच्या निवडणुका हा पैशाचा खेळ झालेला आहे. ज्याच्याकडे रिसोर्सेस जास्त, ज्याच्याकडे पैसे जास्त त्याला निवडणूक सोपी. हा मोठा बदल 1960-70च्या काळातला आणि आजच्या काळातला हा फार मोठा बदल महाराष्ट्रामध्ये हा अपेक्षित नव्हता. निवडणुकीमध्ये ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचं बळ तो मोठा असायचा. आज ज्याच्या पाठीमागे पैशाचं बळ तो कार्यकर्ते विकत घेतो आणि निवडणूक जिंकतो. ही तफावत महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि ह्या गोष्टी महाराष्ट्राला अधोगतीला घेऊन जात आहे. पूर्वी सर्वसामान्यातून राजकीय लीडरशिप डेव्हलप व्हायची, राजकीय नेतृत्व डेव्हलप व्हायचं. त्याला स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी होती, त्याला सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी होती, त्याला अनेक आंदोलनांची पार्श्वभूमी होती. आजकाल या चळवळीच बंद झाल्या आणि लीडरशिपला, नेतृत्वाला, राजकीय नेतृत्वाला सुद्धा आपल्या मतदारांना काही ना काहीतरी द्यावं, त्याच्या पदरात काहीतरी टाकावं, आपल्या विभागामध्ये काहीतरी डेव्हलपमेंटचे कामं करावी अशी त्याच्यामध्ये प्रबळ इच्छा असायची आणि त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्नही करायचा. म्हणून अनेक छोटी छोटी धरणं, पाझर तलाव, अनेक जलसंधारणाची कामं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये झाली. आजकाल एखादं काम घेतलं, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं आणि त्यांनी किती टक्के दिले याचीच चर्चा होते. त्याच्यामुळे गुणात्मकदृष्ट्या सुद्धा आपण अधोगतीला आपण चाललेलो आहोत. आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता असा सगळा खेळ आज दुर्दैवानं महाराष्ट्रात चालू आहे. हे अत्यंत दुर्दैवानं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं.
आणि म्हणून ही परिस्थिती बदलायला हवी. सक्षम असं महाराष्ट्राचं नेतृत्व पुढे यायला हवं. आज दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा दबदबा राहील असं नेतृत्व राहिलेलं नाही आहे. तो दबदबा जर महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा असेल तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सामाजिक चळवळी सुरू व्हायला पाहिजे. ह्या ठिकाणी ग्रामीण भागातून समाजाच्या खालच्या तरापासून नेतृत्व डेव्हलप व्हायला हवं. हेच नेतृत्व, आजचं नेतृत्व, पूर्वीचे लोक जास्त शिकलेले नव्हते, ग्रॅज्युएट्स नव्हते, बरेचसे तर मॅट्रिक्युलेटसुद्धा नव्हते, परंतु प्रगल्भ होते. वैचारिकदृष्ट्या त्यांची प्रगल्भता जास्त होती. आजचं नेतृत्व तुम्हाला इंजिनियर्स सापडतील, तुम्हाला डॉक्टर्स सापडतील, तुम्हाला डबल ग्रॅज्युएट सापडतील, तुम्हाला अनेक वकील सापडतील आजच्या नेतृत्वामध्ये. शैक्षणिकदृष्ट्या ते जरी शिकलेले असले तरीसुद्धा सामाजिक दृष्टिकोन जो असायला हवा तो दृष्टिकोन दुर्दैवानं त्यांच्यामध्ये आज दिसत नाही आहे. प्रत्येक निर्णय शासनाचा, पूर्वीच्या काळी शासनाचे निर्णय हे सर्वसामान्याला केंद्रबिंदू मानून ते निर्णय घेण्यात येत होते आणि त्याची चांगली योग्य प्रकारे त्याची अंमलबजावणी होत होती. आजचा प्रत्येक निर्णय हा राजकीय हेतू समोर ठेवून शासनामध्ये निर्णय घेतले जातात आणि तिथंच नेमकी चूक होते. पूर्वीच्या निवडणुका अनेक राजकीय नेते यायचे प्रचाराला, त्यांचे विचार ऐकून सामाजिक प्रबोधन व्हायचं. दुर्दैवानं हे सामाजिक प्रबोधन आता बंद झालेलं आहे. आजची निवडणूक ही आरोप प्रत्यारोप याच्या पलीकडे नाही आहे. लोकांचं सामाजिक प्रबोधन होताना दिसत नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक जिंकायलाच हवी ह्या दृष्टिकोनातून साम दाम दंड भेदची भाषा आज राज्यातील सर्वोच्च नेतृत्व बोलायला लागलेलं आहे. ही महाराष्ट्राची प्रगती नव्हे, ही महाराष्ट्राची अधोगती आहे. हे अत्यंत दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं. आणि म्हणून महाराष्ट्राला जर आपल्याला इथून पुढच्या काळात 1 मेला, येणाऱ्या 1 मेला महाराष्ट्र दिन आहे. आपल्याला 60-61 वर्ष महाराष्ट्राच्या स्थापनेला होतील. वयाने आपण प्रगल्भ होतोय, पण नुसतं वयाने प्रगल्भ होऊन चालणार नाही. आपल्याला आपली वैचारिक प्रगल्भता सुद्धा वाढवावी लागणार आहे. आज दुर्दैवानं महाराष्ट्र आज वाटल्या गेलेला आहे. सामाजिक दृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व 12 बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना मांडली होती. आज हे सगळे 12 बलुतेदार आपापला वेगवेगळा प्रांत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. ते समता परिषदेच्या माध्यमातून असेल, आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून असेल, का मराठा मोर्चाच्या माध्यमातून असेल, असा विखुरलेला महाराष्ट्र बघताना खूप त्रास होतो, दुःख होतं. ही छत्रपतींचं हे स्वप्न नव्हतं, शिवाजी महाराजांची ही संकल्पना नव्हती. दुर्दैवानं त्यांचे जे विचार होते नेमकी त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र जाताना दिसतोय. आणि म्हणून एक सामाजिक अभिसरण होण्याची गरज आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. ह्या सर्व 12 बलुतेदारांनी एकत्रित येऊन हा महाराष्ट्राचा गाडा चालवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि हे झाल्याशिवाय, ही सामाजिक प्रगल्भता आपल्याकडे आल्याशिवाय महाराष्ट्राच्या प्रगतीचे जे परिणाम झाले त्याचा सर्वात मोठा परिणाम
आपल्याकडे नागरीकरण वाढलं. आज संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त अर्बनायझेशन हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. शहरामध्ये राहणारी लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये अधिक आहे. याचं कारण असं आहे की औद्योगिकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलं. सर्व्हिस इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं की खेड्याची जर प्रगती करायची असेल, आपल्या देशाची जर प्रगती करायची असेल तर आपल्या खेड्याची प्रगती व्हायला पाहिजे आणि मग खेड्याकडे चला, याच्या नेमकं विरोधात आपल्याकडे आपलं अर्बनायझेशन वाढलं. अर्बनायझेशन वाढल्यामुळे शहरातील लोकसंख्या वाढली. लोकसंख्या ज्या प्रमाणात शहरातली वाढली, दुर्दैवानं त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शहरामध्ये दुर्दैवानं वाढलेलं नाही आहे. आणि म्हणून एकेकाळी अत्यंत सुंदर असलेली महाराष्ट्रातली शहरं याचं विद्रूप रूप आपल्याला आज बघायला मिळत आहे. 1960, 1970, 1980 ह्या दशकातलं कोल्हापूरचं शहर बघा, ह्या दशकातलं नाशिक बघा, पुणे बघा, औरंगाबाद बघा आणि आज त्याची झालेली विद्रूप अवस्था बघा. म्हणजे काळाबरोबर जे बदल आपल्या नागरीकरणाच्या धोरणामध्ये व्हायला पाहिजे होते ते न झाल्यामुळे आपल्या शहरांना एक मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण आपल्या शहरात झालेलं आहे. हे सुद्धा महाराष्ट्राचं अधोगतीकडे जाणारं एक मोठं पाऊल आहे. उद्योग वाढलेत, इंडस्ट्री वाढली, उत्पन्न वाढलं, क्रयशक्ती वाढली, परंतु त्याचबरोबर डिस्पॅरिटी सुद्धा वाढली. श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेलेत, गरीब अधिक गरीब होत चाललेला आहे. एक नवीन मध्यम वर्ग तयार झालेला आहे जो पूर्वी गरीब होता परंतु त्याचं आज गरिबाकडे लक्ष नाही आहे. आणि म्हणून सर्व समावेशक जी प्रगती व्हायला पाहिजे महाराष्ट्राची, सर्वसामान्य शेतकरी ते उद्योगपती, असं न होता काही ठिकाणी आपल्याकडे चांगल्या सक्सेस स्टोरीज आहेत. शेतीमध्ये सुद्धा, औद्योगिकरणामध्ये सुद्धा सक्सेस स्टोरीज खूप चांगल्या आहेत. परंतु सर्व समावेशक जी प्रगती व्हायला हवी होती ती न झाल्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये डिस्पॅरिटी वाढलेली आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्रामधला क्राईम रेट वाढण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाले. महाराष्ट्र जसं मी सांगितलं बेस्ट गव्हर्न्ड स्टेट, परंतु महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अजून सुद्धा, विशेषतः मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मुलीपेक्षा मुलांनाच प्राधान्य देण्याचे विचार आजही काही भागामध्ये आहेत. हे आपण का कमी पडलो याचा कुठेतरी विचार शासन दरबारी व्हायला हवा. आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेली प्रगती कुठेतरी खुंटल्या गेलेली आहे. म्हणून माझी राज्यकर्त्यांना, सर्व पक्षाच्या सर्व पक्षातील नेतृत्वाला आमची हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्याला फक्त राजकीय दृष्ट्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव न घेता त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलेलं स्वप्न सर्वांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं. तसं सर्वांनी एकत्रित येऊन नवीन महाराष्ट्राचं स्वप्न आपण सर्वजण बघूया
सर्वांना सोबत घेऊन आपण चालूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.